हे बघा मित्रांनो, सासरवाडीचा माझा दुपारचं जेवणाचा बेत तयार झालाय। हे आहे बघा कोलंबीचा आंबट, ही आहे चपाती, ही कोलंबी फ्राय, भेंडी, हे आपलं वरण। तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवते मी आजच्या जेवणाची तयारी कशी केली। नमस्कार मित्रांनो, मी स्वाती। लग्नाला 6 महिने झालेत। मिस्टर ब्लॉगर आहेत म्हणून माझी पण खूप इच्छा होती की मी सुद्धा किचन मध्ये काय काय करते हे मी व्लॉगिंग मध्ये व्लॉग मध्ये स्टार्ट करायला। तर 6 महिने झाले ॲडजस्ट व्हायला। थोडंसं नवीन घर आहे म्हणून थोडा टाइम लागतोच प्रत्येक मुलीला। मी स्टार्ट करते, मी तुम्हाला दाखवते आज मी माझ्या किचन मध्ये काय काय बनवणार आहे, माझा काय काय मेन्यू आहे ते। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग आज तुम्हाला दाखवते माझा दुपारचा मेन्यू काय आहे। चला मग आता पटकन बनवूया भेंडीची भाजी। चला, ही आपली कढई आली आहे। घरामध्ये खूप जास्त माणसं आहेत म्हणून एवढी मोठी कढई असते माझी भाजीसाठी फक्त। हे आपलं आलं ऑइल। आता आपलं ऑइल मस्तपैकी तापलेलं आहे। आता आपण टाकूया कट केलेली मिरची, थोडं साईडला होऊन। तर मस्त बघा मिरची कशी फ्राय होते आपली। मी याच्यामध्ये जिरे नाही टाकलेत, खूप जण जिरे टाकतात, लसूण टाकतात, पण माझ्या सासऱ्यांना एकदम साधं सिंपल जेवायला आवडतं, सो म्हणून मग मी फक्त मिरची टाकते याच्यात, म्हणजे मिरची फ्राय करून घेतली फक्त। आता मिरची चांगली फ्राय झाली, आता आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये। खूप जण कांदा सुद्धा टाकत नाहीत गावाला, फक्त मिरची आणि भेंडी टाकतात। तुम्ही टाकता का कांदा तुमच्या भेंडीच्या भाजीमध्ये? कमेंट करून मला नक्की सांगा। तर मस्तपैकी कांदा लाल झालाय चांगला। अहो आई भेंडीची भाजी बनवते आणि डाळ भात चपाती, हे बाई एवढी भेंडी आहे, पुरेल ना आपल्याला? हळद नाही टाकलीस? नाही, हळद टाकते आता थोडासा लाल झाल्यावरती कांदा। मीठ टाक, हळद टाक। हां, तर आता आपण टाकूया मीठ। आता आपण टाकूया हळद। या माझ्या आई होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई होत्या। आता ही आपल्याला चिरलेली भेंडी आहे मस्तपैकी, आधी धुवून आणि मग चिरून घेतली आहे। आपण हे टाकूया। रुमाल ह्याच्यामध्येच होते, कपाटातच आहेत, नाही त्याच्यात नाही आहेत। आणि मस्त ह्याला असं हलवून घेऊया छान। माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं की भेंडी जास्त हलवायची नाही, म्हणजे गरज लागली तरच हलवायची। आता टाकल्यावरती फक्त एकदा हलवायची आणि झाकण लावून ठेवून द्यायची असं सासूबाईंनी सांगितलंय, म्हणजे चिकट नाही होणार भेंडी। जास्त हलवली का चिकट होते ती। ऑलमोस्ट स्वयंपाक सासूबाईंनी शिकवलेला आहे माझ्या, म्हणजे मी लग्न करून आले तेव्हा, कारण की सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी असेल। की भेंडी ना आता आपण बारीक गॅसवरती ठेवू, झाकण ठेवून त्याच्यावरती बारीक गॅसवरती त्याला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण डाळ टाकून घेऊया। तर आता आपला हा आला डाळीचा टोप, आपण टाकूया तेल, थोडं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं डाळीमध्ये। आणि हा ठेचलेला लसूण आहे। आम्हाला ना थोडीच लागते डाळ, दुपारचं आम्ही ताजं जेवण बनवतो तिन्ही पण टाईम। सासूबाईंना आणि सासऱ्यांना सगळं ताजं जेवण लागतं। कढीपत्ता मस्त धुवून घेऊया, मस्तपैकी वॉश केला आहे कढीपत्ता। जिरे टाकूया, थोडी राय टाकूया, चवीनुसार हळद, थोडीशी हिंग टाकूया आपण चवीनुसार। चांगला मस्तपैकी असा तडका दिलेला आहे। आणि ही आता शिजवलेली तुरीची डाळ शिजून घेतली होती। आणि डाळ आमच्या सासऱ्यांना अशी अख्खी अख्खीच आवडते बघा, जास्त गाळ झालेला आवडत नाही। आणि डाळ झाली आहे, आम्ही कोथिंबीर टाकत नाही, सासऱ्यांना आवडत नाही म्हणून। डाळ उकळून घेऊया आणि मग ती धुवूया। आता आपण भेंडी बघूया, आपली भेंडी कुठपर्यंत शिजत आली आहे। तर भेंडी बघा किती छान कुक झाली आहे, जळू नये म्हणून आपण तिला मस्त भेंडीला साईड करूया आणि मध्ये असं ओपन ठेवूया। गॅसची जी हे लागते ना जाळ, त्याने भेंडी आपली जळणार नाही आणि ती मस्त छान कुक होईल। झाकण लावून 2 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत बघा इथे आपली डाळ पण झाली आहे चांगली। व्हिडिओच्या चक्करमध्ये मीठ टाकायलाच विसरले होते, सो मीठ थोडं टाकायचं। आम्ही मीठ एकदम थोडं खातो, जास्त मीठ खायचं नाही तुम्ही सुद्धा। डाळ सासऱ्यांना अशीच आवडते, त्याच्यामध्ये जे आपण टाकतो ना कोथिंबीर वगैरे ते बिलकुल आवडत नाही त्यांना। डाळ ना आपली झालेली आहे, पण तरी पण आपण 5 मिनिटं तिला वाफ देण्यासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवरती ठेवूया। गॅस स्लो करूया। हां, आवर बघा आपली मस्त डाळ 5 मिनिट्स ठेवून झालंय बघा, किती छान रंग आलाय डाळीला। आपली डाळ पण झालेली आहे आणि आपली भेंडी पण बघा, भेंडी बघते मी एकदा, बघू शकता मी खड्डा केलाय म्हणून कसं तेल आलंय। झाकण लावून ठेवून देऊया।
आता आपली डाळ पण झाली आहे, भेंडी पण झाली आहे, भात पण मी घातलेला आहे, चपात्याही झालेल्या आहेत. सकाळीच आहो गेले होते, फ्रेश असे फ्रॉन्स आणलेत आणि तिथूनच क्लीन करून आणलेत मिस्टरांनी. आता आपण फ्रॉन्स फ्राय करूया. चला मग आता आपण कोलंबी फ्राय आणि कोलंबी आंबटची ही झाली तयारी. हे आंबटसाठी आणि हे फ्रायसाठी. चला मग बनूया. आता आपण आंबटची तयारी करूया. वाटण वाटून घेऊया पाट्यावरती. हा माझ्या सासूबाईंचा पाटा आहे, खूप जुना आहे हा आमच्याकडे. तुमच्या घरी आहे का पाटा? आता पाटा वरवंटा मुंबई ठिकाणी जास्त वाटत नाहीत पाटे वरवंटे, पण इथे मला लागतो, म्हणजे मला आवडतं पाट्यावरचं जेवण आणि माझ्या आहोंना तर खूप आवडतं. मी आहोंसाठी पाट्यावरतीच वाटायचा प्रयत्न करत असते. हे आपण अद्रक ठेचून घेतलंय, हा लसूण, हे आले लसूण. आता सगळ्यात पहिला आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून शिकूया. तर आता आपण अद्रक लसणाची ताजी पेस्ट बनवून घेऊया. या अद्रक लसणाची पेस्ट एकदम एका घसऱ्यामध्ये किती छान बारीक झाली आहे. मिक्सरमध्ये ना असं अद्रक लसणाची पेस्ट मला आवडतच नाही करायला. आता आपली अद्रक लसणाची पेस्ट तयार झाली आहे. खूप जण रेडीमेड वापरतात. खोबरं आता कुटून घेऊया आपण. ठेचून झालंय, आपण त्याला वाटून घेऊया. थोडं पाण्याचा शिंपडा देऊ. खोबरं आता बारीक करून घेतले. ही आली आपली आता कोथिंबीर आणि हा आला आपला घरगुती माया मसाला. हा मसाला टाकल्यावरती तुम्हाला कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये. हा मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर खालच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला घरपोच भेटून जाईल. या मसाल्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या टाकल्यात, 30 प्रकारचे खडे मसाले आहेत, सुकं खोबरं, लसूण, अशा प्रकारे डंकावरती कुटलेला हा मसाला आहे. गिरणीचा मसाला नाहीये हा, डंकावरती प्रॉपर पारंपरिक पद्धतीने कुटलेला मसाला आहे. हा टाकला तुम्हाला कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये. आता आपण मसाला आणि हे सगळं मिक्स करून वाटून घेऊया. आणि हो मित्रांनो, मुंबईमध्ये जर तुम्हाला पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याचं जेवण खायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी आता ऑर्डर घ्यायला पण सुरुवात केली आहे. या मग आता मसाला वाटून घेऊया उरलेला. पाट्यावरचा मस्तपैकी मसाला वाटून झालाय. आता आपण त्याला काढून घेऊया. प्रॉपर पाट्यावरचा मसाला वाटलेला आहे बघा. पाणी टाकून आहे ना, राहिलेला मसाला काढून घेऊया मस्त. बस आता आपलं मस्तपैकी वाटण तयार झालंय फ्रेश. आणि आता आपण गॅस पेटून कढई ठेवू. कढई तापली आहे आणि हे आलं आपलं तेल. आता हा आपला आला कढीपत्ता. तर कढीपत्ता तडतडून झालेला आहे. आता टाकूया कांदा. आंबट आहे ना, आमच्याकडे कोणी खात नाही, फक्त मी, सासूबाई आणि माझे आहोच खातात, म्हणून जास्त मी आंबट बनवत नाही आहे. थोडंच तेल कांद्यामध्येच आपण टाकणार आहे कोकम, कारण की मावऱ्याच्या आंबटला कोकम पाहिजेच पाहिजे. आता आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यावरती आपलं कांदा लवकर परतून होईल. थोडीशी आपण हळद टाकूया. तर हा आपला आमचा घरगुती माया मसाला वाटणामध्ये मी टाकलाच होता. तेल कांद्यामध्ये टाकूया म्हणजे मस्तपैकी आंबटला आपल्या तरी येईल. छान रंग येतोय माया मसाल्याने. हा मसाला टाकला तर कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये. आणि हा मसाला पाहिजे नसेल तर खालच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तेल कांद्याला बघा किती मस्तपैकी कलर आलाय आपल्या माया मसाल्याचा. आणि आपलं आंबट मस्त तरीवाला होणार आहे, खूप छान. ही अद्रक लसणाची पेस्ट आपण वाटून घेतली होती, ही आपण टाकूया तेलामध्ये आणि ही थोडीशी परतून घेऊया. आता हा पाट्यावरती वाटलेला मसाला आहे आणि हा आपण आता टाकूया. मिक्सरमध्ये मसाला वाटतो त्याची चव खूप वेगळी येते आणि पाट्यावरती मसाला वाटतो त्याची चव खूप वेगळी येते. तेल कांद्यामध्ये मस्त वाटण आपण परतून घेऊया, म्हणजे आपल्या वाटणाला पण तेल सुटलं पाहिजे. मसाल्याला मस्त तेल सुटलंय. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूया. पाणी ओतून झालं की एक उकळी आल्यावरती आपण आपलं कोलंबी सोडणार आहे. आता आपण पाणी टाकलंय आंबटमध्ये आणि याची कन्सिस्टन्सी एकदम ठीक ठेवणार आहे बघा. आपण ठीकच ठेवणार आहे आणि एक उकळी आल्यावरती आपण आपली कोलंबी त्याच्यामध्ये सोडणार आहे. तोपर्यंत आपण कोलंबी फ्राय करून घेऊया. या आंबटला उकळी येण्यासाठी आपण ह्या गॅसवरती ठेवूया बघा. आणि इकडे आपण कोलंबी फ्रायची तयारी करून घेऊया. आता एकदम शॉर्टकटमध्ये कोलंबी फ्राय कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते आपल्या माया मसाल्यामध्ये. चला मस्तपैकी कोलंबीला आपण मॅरिनेट करून घेऊया. आपली आली कोलंबी, ही आली आपली हळद, हे आलं आपलं मीठ. कसलंही वाटण न टाकायची गरज नाही आहे. असा आपला माया मसाला झटपट होणारं रेसिपी आहे आपली. थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण टाकूया लिंबू. आता आपल्या सगळ्या मिश्रणाला आपण मिक्स करून घेऊया. एक 5 ते 10 मिनिटं जरी मुरत ठेवला तरी खूप छान चव येते आपल्या मसाल्याने. मसाला मला कमी वाटतोय, आपण थोडा मसाला टाकूया.
प्रॉन्स बघू शकता किती मोठे मोठे आहेत. अचानक सरप्राईज भेटलंय मला सकाळी माझ्या आधी जाऊन माझे मिस्टर घेऊन आले. आता हे 5 ते 10 मिनिटं आपण त्याला मस्तपैकी मुरत ठेवूया, म्हणजे चव खूप छान येईल आपल्या कोलंबी फ्रायला. आता आपण आंबट बघूया, उकळी आली आहे का? छान उकळी आली आहे बघा. तरी बघा किती छान आली आहे आणि वाटणाचा स्मेल पण खूप छान येतोय बघा. थिकनेस बघा काय आंबटचा. चला आता आपण सोडूया कोलंबी. बघू शकता किती छान कोलंबी आहे, साफ करून घेतलेली, वॉश करून घेतलेली. तर माया मसाला हा तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही याच्यामध्ये वापरू शकता. फ्रायमध्ये तो खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गॅस स्लोच ठेवायचा. कोणतीही मच्छी असू दे तुम्ही गॅस स्लोच ठेवायचा, कारण की मच्छी नरम असते ना, जास्त वेळ लागत नाही शिजायला. सोडली न हलवता आपण परत झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं ठेवूया. आता आपण पीठ घेतलंय, 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवली होती. आता आपण तिला पिठामध्ये मिक्स करूया. एक एक करायची गरज नाही आहे, सोबत सगळे आपण अशी मिक्स करू शकतो. हे बाशी सासूबाईंची ट्रिक आहे. सगळे टाकून पिठामध्ये मस्त मिक्स करून घेऊया. जास्त हलवायची ना, एकदम हलक्या हाताने खालीवर करायची. सगळीकडे चारी बाजूनी पीठ लागलं पाहिजे. खूप छान प्रकारे पीठ लावलं आहे चारी बाजूनी. आता आपण फ्राय करून घेऊया. तवा आपला तापला आहे, ऑइल टाकूया. कोलंबी मिक्स करून ठेवलेली आपण तेलात सोडून देऊया. मी टाकून झालं. मध्ये जे तेल असतं ना ते असं फिरून घ्यायचं, सगळीकडे तेल गेलं पाहिजे ना आपलं. कोणतीही मच्छी असू दे स्लो गॅसवरतीच फ्राय करायची, तिला फ्राय करायची किंवा आंबट करायचं तिचं. मच्छीला जास्त जाळ गरज नसतो. रेडी करूया. माझ्या आहोंना तर ही एवढी आवडते कोलंबी फ्राय. बघा सोललेल्या कोलंबीची साईज एवढी आहे, मग ही अख्खी कोलंबी किती असेल. आता हिला स्लो गॅसवरतीच ठेवूया आपण. तोपर्यंत आपण आपलं आंबट बघूया तर काय चाललंय. मस्त उकळलंय आंबट, उकळी आली आंबटला. वाव बघा खूप छान. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा आपलं कालवण झालंय आता रेडी. गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया. आपली फक्त कोलंबी फ्राय राहिली आहे. चला आता मी माझ्या आव्हांसाठी ताट लावते. हे आलं कोलंबीचं आंबट, हा इंद्रायणी राईस गरम गरम. ही आपली चपाती मस्तपैकी फ्राय केलेली अशी माझ्या आहोंना खूप आवडणारी डिश म्हणजे कोलंबी फ्राय. पण घेणार नाही म्हणजे ऑइल वेगळं वेगळं होतं ना, म्हणून मी ठेवलं आहे. किती छान क्रिस्पी झाली बघा. तर हा मी आज केलेला माझ्या आहोंसाठी जेवणाचा मेन्यू. तर आपण चला विचारूया माझ्या आहोंना कसा वाटला. आहो हे घ्या, गरम आहे पटकन. अरे वा, अरे काय पुन्हा कोळंबी थाली केली वाटतं. हो कोलंबी थाली केली आज. खूप वेळ लागला यार. अहो हो आज शूट केलं ना मी. अरे वा, शूट केलं पूर्ण. हा व्लॉग केला आज मी. हे कोळंबी फ्राय, ठीक आहे. आंबट कोळंबीचं आंबट आहे. अहो अच्छा, राईस पण दिलाय, चपाती, लिंबू. अरे वा, कांदा नाही आपल्याला. कशी वाटली थाली? अरे ते एक नंबर आहे. टेस्ट करून बघू आता कशी झाली. आणि शूट करून तू केलं आता खूप वेळ लागला शूट करायला. चला मग ट्राय करतो, कोळंबीच ट्राय करतो. अरे खूप फुल गरम आहे रे. लिंबू टाकू. हो हो छान झालं. खरंच आवडलं तुम्हाला? कोळंबी एनी टाईम मला आवडते खूप, म्हणून सकाळी जाऊन घेऊन आला कोळंबी. थँक्यू. कोलंबीचं आंबट पण केलंय, तुम्हाला आवडतं ना? कोळंबी फ्राय मस्त झाली. माया मसाल्यातच केली आहे. नाही, रंग म्हणून कळलं मला की माया मसाला टाकलाय. पाट्यावरचं वाटण आहे. काय बात करते. हो मग छान झालं. छान आहे. आवडलं तुम्हाला? हो, तर मला फ्राय खूप आवडते. फ्राय खूप भारी जाते. वाटण पण आंबट पण छान आहे. रंगाचं ओळखलं माया मसाल्यामधलं आहे. छान आहे.